तर 2006 मध्ये 11 जुलैची संध्याकाळ मुंबईकरांसाठी भयावह ठरली। संध्याकाळी 6:23 ते 6:28 या 5 मिनिटांमध्ये हजारोंचं आयुष्य कायमचं बदललं। माद्रिद आणि लंडन बॉम्बिंग सारखाच मुंबईच्या लाईफलाईनला मुंबई लोकलला अतिरेक्यांनी लक्ष्य केलं। पश्चिम रेल्वेच्या माटुंगा ते मीरा रोड स्टेशन दरम्यानमध्ये 7 साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले। कोणत्या स्टेशनवर किती वाजता स्फोट झाला आणि त्यामध्ये किती जीवितहानी झाली पाहूया। च्या साखळी स्फोटानंतर मुंबईनं दुसरा मोठा हल्ला पाहिला। यावेळी अतिरेक्यांनी मुंबईच्या लाईफलाईनला लक्ष्य केलं होतं। 5 मिनिटात 7 स्फोट, 209 मृत्युमुखी तर 700 पेक्षा जास्त जखमी। हे सगळं झालं मुंबई वेस्टर्न लाईनवरच्या लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात। पहिला स्फोट जिथं झाला त्या माहीम स्टेशनवर आपण आता आहोत। 6:23 बोरिवली फास्ट गाडीत हा स्फोट झाला। इथं सर्वाधिक 43 जणांचा मृत्यू झाला तर 96 लोक जखमी झाले। वांद्रे स्थानक हे मुंबईमधलं सर्वात रहदारीचं स्थानक हे मानलं जातं। म्हणून 11 जुलै 2006 मध्ये ज्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये वांद्रे स्थानक देखील टार्गेट झालं होतं। चर्चगेटवरून बोरिवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये 6:25 फर्स्ट क्लास डब्यामध्ये बॉम्बस्फोट झाला। यामध्ये 22 जण हे मृत्युमुखी पडले तर 107 जण हे जखमी झाले होते। आणि या स्थानकावरती अत्यंत गर्दी असती, त्यामुळे वांद्रे स्थानक हे टार्गेट करण्यात आलं होतं। मुंबईला हादरवणाऱ्या 7 साखळी बॉम्बस्फोटापैकी एक स्फोट मीरा रोड रेल्वे स्थानकात झाला होता। संध्याकाळी 6:24 वसईहून चर्चगेट दिशेने निघालेली फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये हा भीषण स्फोट घडवण्यात आला होता। या स्फोटात मीरा रोड परिसरातील 31 जणांचा मृत्यू आणि अनेक गंभीर जखमी झाले होते। डब्बा अक्षरशः उद्ध्वस्त झाला होता। आवाज इतका जबरदस्त होता की संपूर्ण स्टेशनच हादरून गेलं होतं। चर्चगेटवरून विरारला येणाऱ्या जलद लोकलमध्ये हा फर्स्ट क्लास डब्यामध्ये 6:24 बॉम्बस्फोट झाला होता। यामध्ये 28 लोक हे मृत्युमुखी पडले होते तर 127 लोक हे जखमी झाले होते। बोरिवली स्लो गाडी जेव्हा जोगेश्वरी स्टेशनवर पोहोचली तेव्हा संध्याकाळचे 6:24 झाली होती। ह्याच जोगेश्वरी स्टेशनवर 5वा स्फोट झाला। चर्चगेटवरून बोरिवलीकडे जाणाऱ्या स्लो लोकलमध्ये हा स्फोट झाला। वेळ होती संध्याकाळी 6:24। संपूर्ण स्टेशन हादरलं। जोगेश्वरी स्टेशनवर संध्याकाळ दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असते आणि ह्याच गर्दीचा फायदा घेण्यात आला। जोगेश्वरी स्टेशनवर 6:24 स्फोट झाला आणि या दुर्घटनेमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला तर 115 जण जखमी झालेत। जखमींना जवळच्याच रुग्णालयामध्ये तेव्हा उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। 11 जुलै 2006 रोजी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती। या मालिकेमध्ये 3 लोकलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते। याच्यामध्ये खार स्टेशन आहे, यासोबतच बँड्रा स्टेशन आहे आणि सांताक्रूज स्टेशनवर हे स्फोट झाल्याचं पाहायला मिळालं होतं। या सगळ्या स्फोटांचं एक वैशिष्ट्य म्हणजे या स्फोटांमध्ये प्रेशर कुकरच्या माध्यमातून हे स्फोट घडवण्यात आले होते। प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते आणि या बॉम्बच्या माध्यमातून या स्फोटामध्ये तब्बल 209 लोकांना मृत्यू तर 700 लोक जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। 11 जुलै 2006 ला पश्चिम उपनगरातील महत्त्वाचे आणि गर्दीचे स्टेशन्स हे या स्फोटाने हादरून गेले होते। 5 मिनिटांमध्ये 6 स्फोट झाले होते आणि अखेरचा स्फोट सुद्धा गर्दीचंच पश्चिम उपनगरातील स्टेशन असलेल्या या बोरिवली स्टेशनवर झाला। 6:28 विरार फास्ट लोकल त्याच्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये हा बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला तर साधारणपणे 121 जण या स्फोटामध्ये जखमी झाले होते आणि या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आणि शिवाय ज्या प्रकारे आपण हे जखमी बघितले तर यामध्ये काहींना हात गमवावे लागले होते तर काहींना पाय गमवावे लागले होते। त्यामुळे आजही
या त्यांच्या जखमा या ताज्या आहेत. कॅमेरामॅन विनय राजभर समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई.